नवी मुंबईच्या मराठी माणसानं गावातल्या शेतकऱ्यांसाठी तयार केलं तंत्रज्ञान आज त्याच इनोव्हेशनमुळे कोटींचा ब्रँड उभा राहतोय। ही गोष्ट आहे खारघर, नवी मुंबईत राहणाऱ्या गिरीश चंदने यांची। एका अशा माणसाची ज्याला देवानं इनोव्हेशनची देणगी दिली आणि ज्यांनी ती देणगी शेतकऱ्यांसाठी वापरण्याचं ठरवलं। मध्यमवर्गीय कुटुंबात जन्म, वडील MSEB मध्ये लाईनमन, आई गृहिणी, मराठी माध्यमातून शिक्षण, डिप्लोमा इन्स्ट्रुमेंटेशन टेक्नॉलॉजी। कॉलेजमध्ये घेतलेला एक निर्णय पुढे आयुष्य बदलणारा ठरला। इन्स्ट्रुमेंटेशन मध्ये ऍडमिशन मिळाली आणि तिथूनच पाण्यावर काम करणाऱ्या इनोव्हेशनचा प्रवास सुरू झाला। पहिली नोकरी अप्रेंटिसशिप, पगार फक्त 800 रुपये। पण मनात एकच विचार, मला नोकरी करणारा नाही, मला नोकरी देणारा बनायचंय। नोकरी सोडली, स्वतःचं काम सुरू केलं। इलेक्ट्रॉनिक वजन काट्यांची मशीन, नवनवीन प्रयोग, कधी यश कधी फसवणूक। एक काळ असा आला जेव्हा केलेलं संशोधन मार्केटला नकोसं वाटू लागलं। तेव्हा स्वतःलाच प्रश्न पडला, आपण चुकीच्या गोष्टीवर तर मेहनत करत नाही ना? आणि इथेच टर्निंग पॉइंट आला। इंटरनेटवर शोध घेताना मॅग्नेटिक वॉटर हा शब्द सापडला आणि उघडली एक नवी दुनिया। शेतकऱ्यांसाठी प्रयोग सुरू झाले। शेतीच्या पाण्यावर उपचार करणारी टेक्नॉलॉजी, जिथे वारंवार खर्च नाही, फक्त एकदाची गुंतवणूक आणि वर्षानुवर्षांचा फायदा। सुरुवातीला लोक हसले, पाण्यावर मशीन बसून शेती बदलेल, पण 6 महिन्यात शेतकऱ्यांच्या पिकात फरक दिसू लागला। मुळी भरघोस वाढू लागली, जमीन मऊ झाली, क्षारपणा कमी होऊ लागला आणि तेव्हाच ठरलं, आता मागे वळून बघायचं नाही। झिरो पासून सुरुवात, 2 लाख रुपये टर्नओव्हर, आज 2 कोटी रुपयांच्या पुढे। एका गाळ्यापासून सुरू झालेली कंपनी आज स्वतःची मॅन्युफॅक्चरिंग फॅसिलिटी 1.5 कोटींची। वर्जन 1 पासून आज पेटंटेड मॅग्नेटिक प्लस इलेक्ट्रॉनिक वर्जन 13 पर्यंतचा प्रवास। आज टीम आहे 16 लोकांची। आज हा फक्त बिझनेस नाही, ही एक चळवळ आहे। गिरीश चंदने सांगतात, बिझनेस मोठा करायचा असेल तर फक्त नफा बघू नका, लोकांची गरज ओळखा, प्रॉडक्ट मोठा करा, बिझनेस आपोआप मोठा होईल। जसं वोल्वोनं सीट बेल्ट वरून पैसे कमावण्याऐवजी लोकांचं आयुष्य वाचवलं, तसंच आम्ही पाण्यावर काम करून शेतीचं भविष्य वाचवतोय। आज भारतात 20% जमीन क्षारपड आहे, उरलेली ही त्याच दिशेनं जात आहे। ही कथा इथे संपत नाही, कारण शेतकरी आणि शेतीचं खरं भविष्य आत्ताच सुरू होतंय। जब जागो तब सवेरा।